हॅलो नमस्कार, मी शुभांगी। बघा आपण मागच्या व्हिडिओमध्ये जी कटिंग करून ठेवली होती, कटिंगचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे। त्याचंच आपल्याला जे स्लीव्ज होते ते आज आपण दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये। कारण का ह्याला बोलतात स्टेप बलून, म्हणजे कोणी कोणी पफ स्लीव्ज पण बोलतं। पण ते स्लीव्ज आज मी तुम्हाला कसे शिवायचे ते दाखवणार आहे, कसे स्टिच करायचे ते। बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण कटिंग दाखवली होती। आता ह्या व्हिडिओमध्ये पण मी पूर्ण ब्लाऊज नाही दाखवणार आहे, फक्त स्लीव्ज कसे तयार करायचे हे जे स्टेप बलूनचे ते दाखवते। बघा आता जो मेन कापड आहे तो सरळ ठेवला आहे, त्यावर आपण अस्तर ठेवला आहे आणि खालून एक शिलाई मारून घ्यायची। हे काय दोन्ही बाजू सेम असतात, कारण का अस्तरचा काय प्रॉब्लेम येत नाही। फक्त खालचा जो मेन फॅब्रिक आहे तो सरळ साईड ठेवायची बघा, आणि त्यावर अस्तर ठेवायचं आणि बाजूने खालून एक 1/2 इंचावर शिलाई मारायची। बघा मी 1/2 इंचावर शिलाई मारून घेतली। आता खाली जर एक्स्ट्रा असेल तर ते कट करायचं, कारण का मग ते सरळ करून घ्यायचं आपण। बघा मी खालचं कट करून टाकलं सगळं। आता आपल्याला त्याला दाबटीप द्यायची, तर दाबटीप कशावर द्यायची, तर दाबटीप आपण अस्तरवर द्यायची। बघा मी आता अस्तरवर दाबटीप देते, म्हणजे ज्यावेळेस आपण पलटी करतो त्यावेळेस तो व्यवस्थित स्लीव्ज पलटी होतात ते। बघा आता दाबटीप देऊन झाल्यावर मग वरून एक शिलाई मारायची। हे नॉर्मल आपण स्लीव्ज करतो खालून तशीच करायची, फक्त वर आपल्याला चुन्या कशा घ्यायच्यात ह्या बघायच्या आहेत नंतर। जे आपण नॉर्मल स्लीव्जला शिलाई मारतो तशीच मारायची, जे अस्तरवाले असतात ते। बघा हा थोडासा ट्रान्सपरंट कपडा, ह्याला विदाऊट अस्तर पण स्लीव्ज खूप छान दिसले असते, पण त्यांना अस्तर लावायचं होतं, ठीक आहे। बघा आता आतून पूर्ण पलटी करून झालं, पलटी करून पण आपण वरून एक शिलाई मारली आणि आता आतून पूर्ण जेवढा अस्तरचे मार्किंग केले तेवढी पूर्ण शिलाई मारून घ्यायची आणि उरलेला एक्स्ट्रा कापड असेल तर ते कटिंग करून टाकायचं। बघा बघा आता मी पूर्ण आता अस्तरच्या भागाला शिलाई मारते, जो आपलं स्लीव्जचं माप आहे पूर्ण त्याला। बघा आता माझी पूर्ण शिलाई मारून झाली। आता एक्स्ट्रा जे असेल तर ते कट करून टाकायचं। ह्याच्यासाठी मी एक्स्ट्रा ठेवते की सरकायला वगैरे नको, मग ते एक्स्ट्राचं आपल्या नंतर कट करता येतं। बघा आता एक्स्ट्रा मी कट करून टाकते। या व्हिडिओमध्ये फक्त मी स्लीव्ज दाखवणार आहे। नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी पूर्ण ब्लाऊज स्टिच कसा केला आहे, जो योगपट्टीचा विदाऊट योगपट्टीचा 4 ब्लाऊज तो दाखवणार आहे। ही स्लीव्ज आहे त्याला, फक्त हाच ब्लाऊज आहे, फक्त नेक्स्ट पार्ट आपला तो स्टिचिंगचा येईल। बघा आता मी दोन्हीसुद्धा स्लीव्ज तयार करून घेतलेत, ती पण सेम पद्धतीने तयार करून घेतली। आता आपल्याला वर चुन्या मारायच्या आहेत बघा, जो आपण स्टेप बलून बोलतो त्याला। बघा पहिला मध्य काढून घ्यायचा, स्लीव्ज दोन्ही एक स्लीव्ज फोल्ड करून घ्यायची। बघा त्याचा पहिला मी मध्य काढते इथे बघा, आणि मग जो आपण भाग वाढवला आहे स्लीव्जचा त्याच्यावर मी अगोदरच स्टिक करून घेतल्या होत्या बघा 2.5 इंचावर। आता तिथून आपल्याला जो आपण मध्य काढला आहे तशा चुन्या घ्यायच्या आहेत सरळ, त्या जो मध्य काढला आहे त्याच्या बाजूने त्याचं तोंड आलं पाहिजे चुन्यांचं बघा, आणि ह्या साईडच्या चुन्यांचं त्याच्या समोर आलं पाहिजे असं। बघा दोन्ही मी ह्याला चुन्या पाडून घेते। खूप छोट्याच होत्या ह्या, जर मोठ्या म्हणजे मोठी नव्हती ही स्लीव्ज खूप, आणि चुन्या पण मी खूप मोठ्या एकदम नॉर्मल पाडलेल्या आहे। हा पप बघू शकता तुम्ही, खूप छोटासाच होता त्यांचा, 2.5 इंचाचाच आपण मार्जिन एक्स्ट्रा सोडलं होतं वरती, कारण का हा पप खूप मोठा पण नव्हता। बघा आता ह्याला पण त्याच पद्धतीने सेम करून घ्यायचं, त्याचा मध्य काढायचा आणि 2.5 इंचावर इकडे 2.5 इकडे 2.5 अशी आपण टिक करून घ्यायची आणि तशा चुन्या पाडायच्या। बघा अशी समोरासमोर चुन्यांची तोंड आली पाहिजे, जो आपण मध्य काढलाय त्याच्या। मग इकडून छोट्याशा 3 चुन्या बसल्यात आणि त्या साईडने 3 चुन्या, अशा दोन्ही साईडने छोट्या छोट्या आपल्या 6 चुन्या बसलेल्या आहेत, समोरून 3 आणि इकडून 3। बघा आता मी चुन्या मारल्यात, आणि थोडंसं जर एक्स्ट्रा होत असेल मागे पुढे तर ते कटिंग करून टाकायचं, म्हणजे आपली लेवलला येते पूर्ण ती स्लीव्ज। बघा किती छान नाजूक आणि छोटीशीच पफ दिसते आपल्या वरती असं मस्त। आता त्याला खाली त्यांनी म्हणजे कस्टमरनेच ही लेस दिली होती, जी लेस लावायची होती कवड्यांची आहे ही लेस। मग आता ही लेस लावताना नेहमी जर आपला हा दाब असेल त्याने बसत नाही, मग ती लेस आपल्याला सिंगल दाबने लावायची असते। तर त्याच्यासाठी मी आधी दाब चेंज करून घेते बघा, दाब चेंज करते आणि मग ती सिंगल दाबावर कशी लावायची लेस ती दाखवते तुम्हाला। ज्या पूर्ण कुठल्याही हँगिंगच्या लेस असल्या तर त्या आपल्याला सिंगल दाबनेच लावाव्या लागतात।
कारण का ते आपला जर हा रेग्युलरचा दाब असेल तर त्याच्यामध्ये ते बसत नाहीत. बघा आता मी पहिला दाब चेंज करून घेते आणि मग ती लेस लावते. पूर्ण पिट्ट करून घ्यायचा दाब. माझ्याकडे दोन्ही साईडचे आहेत, ह्या साईडचा लेफ्ट साईडचा पण आहे आणि राईट साईडचा पण, मी कुठला पण यूज करते. पूर्ण फिटिंग करून घ्यायचा त्याला आणि मग नंतर ती लेस लावायची. बघा आता मी कशी लावते ती. ही कस्टमरनेच दिलेली होती, त्यांची साडी मे बी कलरफुल असेल म्हणून, कारण का ही लेस पण कलरफुल आहे. बघा त्याचा मध्य काढून घ्यायचा स्लीवचा आणि त्यांचा दंडगेर आहे तेवढीच मग लावायची, कारण का खूप एक्स्ट्रा पण मग आपल्याला फिटिंगला प्रॉब्लेम होतो. ह्यांचा 4.5चा दंडगेर होता, छोटं माप आहे हे. मग मी त्याचा स्लीवचा मध्य आणि प्लस इकडून 4.5 आणि तिकडून 4.5वर टिक केली आणि मग आता ही लेस बसवते. पण सुरुवातीला बघा ह्या लेसचे असे दोरे निघतात, मग त्याला असं गुंडाळून घ्यायचं म्हणजे ते, आणि मग गुंडाळून घेतल्यावर मग त्याच्यावर शिलाई मारायची. मग ते जे आपण कट करतो लेस उरलेली, मग ते दोरे दिरे निघत नाही त्याचे. बघा आता सिंगल दाबने ही मी पूर्ण लेस स्टिच करून घेते त्या स्लीव्जला. जी लेस आहे ती आतल्या साईडला ठेवायची, म्हणजे जे लेसवर खाली मग ते आपलं हँगिंग असो काही पण असो. तर ह्या कवड्या आहेत, बाकीच्या वेळेस हँगिंग वगैरे असतात ते वेगळे वेगळे क्रिस्टल वगैरे, कारण का ते मध्ये मध्ये येतात म्हणून आपण ह्याला सिंगल दाब यूज करतो. आणि जी लेस असते ती नेहमी आतमध्ये घालवायची आणि वरून आपलं ब्लाऊज पीस ठेवायचं, म्हणजे जे स्लीव्ज असेल ते, म्हणजे दिसायला पण ही छान दिसते जरा. कारण का ती वरच्यावर लावली की ती छान नाही दिसत, आतमध्ये घातली की फक्त ते खाली जे आपलं लटकलेलं असेल तेच दिसतं हँगिंग वगैरे. आता ह्याला कलरफुल कवड्या होत्या अशा. कसे वाटतात तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा एकदम हळूहळू लावते मी ही लेस, कारण का खूप मणी मध्ये येत राहतात. जरी आपण सिंगल दाब लावला तरी पण ती एकदम नाजूक हाताने लावावी लागते. एक शिलाई मारली, मी डबल मारते याच्यासाठी की निघत नाही ते. बघा कशी सुंदर दिसते अशी मस्त लावल्यावर. बघा आता त्याच्यासाठी डबल शिलाई मारून घेते, म्हणजे ती निघाली पण नाही पाहिजे. हँगिंगच्या लेस कुठलाही लावल्यावर छानच दिसतात, ब्लाऊजला एक मस्त वेगळाच लुक येतो बघा. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला ह्याच ब्लाऊजचा पूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ येईल. बघा आता मी दुसरीसुद्धा लेस बसवून घेते सेम त्याच पद्धतीने. बघा माझ्या दोन्हीसुद्धा झालेले आहेत, बघा किती छान दिसत आहेत. कवड्या आहेत मस्त कलरफुल. दोन्ही स्लीव्ज माझे तयार झाले आणि पप पण खूप सुंदर एकदम नाजूक आणि छोटासाच आला आहे, कारण का मी फक्त 2.5 इंच घेतलं होतं वरती. तुम्हाला जर मोठं असेल तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता. थँक्यू सो मच.